नमस्कार मित्रांनो, बालक अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा टॉपिक खूप 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 इम्पॉर्टंट आहे. सो स्क्रीनवर बघा तुम्ही तर हा कुठला टॉपिक आहे? इंग्लिश. सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक. मी बीटीएसचा चांगला फॅन आहे बरं का, म्हणून मी हा पिंक कलर घेतोय. जस्ट किडिंग. हा व्हिडिओ स्टार्ट पासून एंड पर्यंत स्किप नका करू, कारण की खूप इम्पॉर्टंट असणार आहे. एसबीआय क्लर्क देणार आहात तुम्ही ते 2025 मध्ये. ओके, कुठल्या इयर मध्ये? 2025 मध्ये गाईस. किती दिवसात? ओनली 20 डेज नंतर. ओके, आज जो मी हा व्हिडिओ बनवतो याच्यापासून 20 दिवसात तुम्ही एक्झाम देणार आहात. ओके, कधी एक्झाम आहे? फेब्रुवारी 22, 27, 28, मार्च 1. ओके, 4 दिवसात असतील, वेगळे वेगळे स्लॉट्स असतील, 15 ते 16 स्लॉट्स होणार आहेत ते एक्झामचे. राईट. आता कोणी मराठी मीडियमचा व्यक्ती आहे, तो बोलेल यार सर माझं नाही इंग्लिश खूप स्ट्रॉंग नाही, मी कसं करू सर, मला जमत नाहीये. मी तुम्हाला हेल्प करेन, बालक तुम्हाला हेल्प करेल. ओके. सो पहिले पुढे जायच्या अगोदर मोटिवेशन काय या एक्झामसाठी? अरे स्कोर बघितल्यावरती डिमोटिवेटेड झालो मी. 72 आहे सर, मी कसं करणार? अरे गाईस, पोरांनो, बाळांनो, हे जे स्कोर आहे हे पासचा आहे. ठीक आहे, पास्ट मध्ये हा स्कोर होता. वॅकन्सी किती होत्या त्यावेळी? 100 ओनली. या वर्षी किती वॅकन्सी दिल्यात? किती जाहिरात मध्ये आल्यात? 1163. आता किती पटीने जास्त झालेत? 11 पटीने. हे मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओत पण सांगितलं, पण हे का बरं सांगतोय जेव्हा आपण पुढे जाऊ व्हिडिओमध्ये, तर हे का बरं इम्पॉर्टंट आहे? कारण की जेव्हा वॅकन्सी वाढतात तेव्हा कट ऑफ कमी होतो. बरे लेवल वाढू, पण वॅकन्सी जास्ती आहे तर स्कोर जो असतो कट ऑफ तो कमीच होतो युज्युअली. पण तरी जर सर समजा 70च्या वर गेला, आता मला सांगा, 2 सेक्शन्स आहेत. इंग्लिश, सॉरी इंग्लिश नाही, मॅथ्स, मॅथ्स म्हणजे स्कॉन्ट, रिझनिंग, दोन्ही मिळून 35-35 येतात सर. ओके, दोन्ही मिळून 70 होत आहेत. तर सर आम्ही इंग्लिशमध्ये वीक आहे, आम्ही तर फेल होऊन जाऊ. नाही. आता आपण जे अनालिसिस करू आणि जे तुम्हाला अप्रोच सांगतोय ते फॉलो करा. नाही आलं तर मला कमेंटमध्ये शिवा घाला, काही प्रॉब्लेम नाही. मजा करतोय, एवढं पण शिवा नका घालू, मराठी शिवा खूप डेंजरस असतो. सो हे पॅटर्न आहे, तुम्हाला माहितीच आहे. बट एक लक्षात ठेवा, इंग्लिश किती मार्काला येतं? इंग्लिश किती मार्काला आहे? 30 मार्काला. ओके, 30 क्वेश्चन्स किती मिनिटात? 20 मिनिटात करायचे. आता 20 मिनिटात करायचे 30 क्वेश्चन, अरे उलट इझी आहे ना. कॉन्ट मध्ये तर 20 मिनिटात 35 करायला लागतात, रिझनिंग मध्ये पण 20 मिनिटात 35 करायला लागतात, इकडे तर 30च करायला लागतात. अजून काय मोटिवेशन पाहिजे? पण सर मी ना मराठी मीडियमचं, सर मला येत नाही, हे बाकीचे पोरं कॉन्व्हेंटचे यांना येऊन जात. अरे का बरं येत नाही? तुमचा अप्रोच चुकतोय. आपण बघू हा आपण अप्रोच कसा निवडला पाहिजे. पुढच्या 20 दिवसात मी याला कसं स्ट्रॉंगेस्ट सेक्शन म्हणून, आणि कसं हे मी करता 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 20 दिवसात मी एज घेऊन पुढे निघून जाईल. प्री मध्येच नाही, मेन मध्ये पण येईल, पण आता आपल्याला प्री वरच फोकस ठेवायचं. इंग्लिश सब्जेक्ट खूप इम्पॉर्टंट. डेली अप्रोच काय असणार? 3 पिलर्स आहेत: टॉपिक, टाइमर, मॉक. याच्यावरती एक्झाम असते बरोबर. आता हे काय, हे नंतर सांगतो मी. टॉपिक्स वर जाऊ. टॉपिक्स कुठले आहेत मेजर? रीडिंग ऑपरेशन किती मार्काला येतो? 5 ते 10 मार्काला. किती क्वेश्चन्स? 5 ते 10. सेमच आहे, क्वेश्चन आणि आन्सर्स मार्क्स सेमच आहेत. तो क्लोज टेस्ट असतो, फिलर टाईप असतो, थोडेसे वर्ड्स चेंज असतात, त्यांचे मिनिंग चेंज असतात, त्याचा यूज करायचा असतो. 5 ते 10 मार्काला येतो. हा तर माझ्या वेळी मला वाटतं हा काहीतरी 8 का 10 मार्क्सला आला होता. ओके, जेव्हा मी मेन्स प्रिलिम्स दिली होती, तो हा त्यावेळी काहीतरी 10 मार्क्सला काहीतरी आला होता, आणि हा पण 7 ते 9 मार्काला आला होता. कधी कधी 10-12 मार्कालाही जातो. 12 क्वेश्चन्स येतात. स्पॉट देअरर 5 मार्काला येतातच सहजा, 5 ते 10 असतात, पण 5 पकडून चाला, मिनिमम 5 येतात. सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट पण येऊनच जातं. थोडं सेंटेन्सला इम्प्रूव्ह करायचंय तुम्हाला, चेंजेस करायचे असतात किंवा ऑप्शन मधून चूज करायचे असतात. पॅराजम्बल, पॅराजम्बल खूप मुलांना येत नाही आणि खूप टफ असतो. युज्युअली मी बोलील एक्झाम मध्ये हा लास्टच्या 5 मिनिटातच करायचा आपल्याला अटेम्प्ट. फिलिंग द ब्लँक्स असतात, त्याला आपण फिलर्स पण म्हणू शकतो. हे तुम्ही करू शकता. तुमचं वोकॅब स्ट्रॉंग आहे तरी आपल्याकडे एक सोल्युशन आहे याच्यासाठी. ठीक आहे, वोकॅबलरी हे तर आत्ताच बोलणं झालं. ठीक आहे, तर याच्यासाठी काय काय सोल्युशन आहे बघा. याच्यासाठी तुम्हाला डेली 5 आरसीस वाचायचे.
डेली 5 आरसीज करायचे. आणि हे जे आरसीज आहेत हे तुमचे व्हायला पाहिजे किती मिनिटात? 3 मिनिटात. ओके. आणि 3 मिनिटात आन्सर्स. टार्गेट करा असे आरसीज घ्या ज्याच्यामध्ये 7 to 10 क्वेश्चन्स आहेत. आणि टायमर लावायचा सरळ. आता मोबाईल ठेवायचा. मोबाईलमध्ये रील्स नाही बघत बसायचे. ओके. नुसते रील बघत बसतात. नाही, रील्स नाही बघायचे. मोबाईल घ्यायचा, त्याचा टायमर लावायचा आणि सॉल्व्ह करायचं. ओके. आणि 20 दिवस करा रे. 20 दिवस करणार यार, तुमचं आयुष्य चांगलं होऊन जाईल. तुमची परिस्थिती काय असेल काय मला माहित नाही, पण यार तुम्ही गव्हर्नमेंट जॉब घ्या. खूप इम्पॉर्टंट आहे. करा स्वतःसाठी काहीतरी. आमचं झालेलं आहे करिअर. तुम्ही करा आता. आम्हाला तेच वाटतं की तुम्ही पण करिअर बनवलं पाहिजे. ओके. 6 मिनिटं द्यायचे त्याला. आणि 6 मिनिटं एका याला, आणि नुसतं देऊन नाही यायचंय, अनालिसिस पण करायचंय. ठीक आहे. नाही तर झालं सर सर 5 आरसीस देतोय पण सर स्कोर नाही. अरे तू बघ ना, ते सिमिलर टाईपचे काय म्हणतात, सिनोनिम वर्ड्स विड्स तसे तर सिमिलर टाईपच असतं. इंटरफेस विचारतो, नाहीतर काही एझम्पशन विचारतील. पण एक्झाम मध्ये इंग्लिशला खूप काय हार्ड आरसी नाही आहेत. एकदम सायंटिफिक आर्ट्स वाचा. सायन्स लिटरेचर नाही विचारणार तुम्हाला तिकडं. हिस्ट्री असेल किंवा नॉर्मल एखादी स्टोरी असेल किंवा नॉर्मल एखादं सायंटिफिक अॅनिमेशन रिलेटेड काहीतरी, एआय रिलेटेड वाचा. खूप काही गोष्टी आहेत, जा वाचा. ए ऑन एस एस खूप चांगलं आहे. मेन साठी तुम्हाला लागलं तर ए ऑन एस एस आहेत. खूप हार्ड आहेत पण याला नका वाचू. मी मेन्सच्या वेळी सांगेन. क्लोज टेस्ट पण डेली 10-15 सॉल्व्ह करा. स्पॉटिंग आता याच्यासाठी तुम्हाला काय सेपरेट करायची गरज नाहीये. याला तुम्ही सेक्शनल टेस्ट घ्या. खूप सारे मॉक्सचे इन्स्टिट्यूट्स आहेत, तिकडून सेक्शनल मॉक्स बाय करा. यार थोडं पैसा तर टाकायला लागेल. तुम्ही विचार नका करू की मी आता मॉक विकत घेऊ का नाही सर, माझ्याकडे परिस्थिती नाही. यार 500-600 ला मॉक्स येतात. खूप मॉक्स मध्ये खूप क्वेश्चन्स असतात, डिफरंट डिफरंट लेवल असतात. यार तुम्ही आता इन्व्हेस्ट करा. पुढच्या वेळी एका सॅलरीमध्ये तुमचे सगळे पैसे निघून जातात. ठीक आहे. मी स्वतः कधी असा विचार, म्हणजे मला जेव्हा वाटायचं ना असं, मी घरी बोलायचं अरे आईला किती खर्च होईल, मग मी विचार करायचो, मी बोलायचं नाही आपण टाकू. आणि जेव्हा माझी फर्स्ट सॅलरी मला, म्हणजे हे सगळं वसूल होऊन जाईल. टाका बिंदास. आपण चुकीच्या गोष्टी लवकर पैसे टाकतो, याच्यात टाकत नाही. टाका. पहिला पहिला मित्र बोलला, गर्लफ्रेंड बोलली चला चला चला, मला ना इकडे जायचं तिकडे, लगेच तुम्ही करता. नाही, याच्यात करा ना तुम्ही. याच्यात टाका पैसे जे इम्पॉर्टंट आहे. सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट खूप इम्पॉर्टंट आहे. आता स्पॉटिंग एरर आणि सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट याला तुम्हाला काय करायचं यार, 24 ते 25 ग्रामरचे रूल्स आहेत, तेवढेच रट्टा मारायचे. कुठे काय ते बघा. माझी हँडरायटिंग चांगली नाही, इग्नोर करा. करतोय मी इम्प्रूव्ह आता. 24-25 आहे तेवढे रट्टा मारा. प्रिलिम मध्ये लेवल ऑलरेडी डाऊन असते, फटाफट भेटून जात यार. खूप बेसिक आहे. 100 क्वेश्चन सॉल्व्ह करा. विचार करा, 70 तुम्हाला इंग्लिश आणि सॉरी इकडे दिसत नसेल, 70 तुम्हाला रिझनिंग आणि याच्यात आहेत, कशामध्ये, क्वांट मध्ये. एवढे क्वेश्चन्स एवढे मार्क्स आहेत. 30 तुम्हाला इकडून आहेत. याच्यामध्ये तुम्हाला 20 जरी भेटले चांगले, किती मस्त स्कोर आहे. तुमचा एक कॉन्फिडन्स बिल्ड होऊन मेन्स मध्ये तुम्ही चांगले परफॉर्म करा. असं नका करू सर माझा ना इंग्लिश खूप वीक आहे, मी करूच नाही. तुम्ही प्रॅक्टिस तर करा. प्रॅक्टिसच करत नाही. एक पझल घेतात, तेच करत असतात. मी खूप मुलांना लायब्ररीमध्ये बघितलं होतं जेव्हा मी प्रिपेअर करत होतो. दिवसभर आणि रिझनिंग, आणि रिझनिंग. इंग्लिशला किती वेळ दिला सर? 15 ते 20 मिनिट. दिवसातून किती? अर्धा तास. असं नाही होत. तुम्हाला डेली 2-3 तास याला सिमिलर टाइम द्यायचा. सक्सेसफुल तोच आहे जो सगळे पहिये चांगले करतो. सो मी गाडी चालवतायत, तुमच्याकडे 4 पहिये आहेत, 4ही पहियांवर तुमचं लक्ष पाहिजे. ओके. एक पण खराब झाला, एक पण काय म्हणतात ते, पहियाच बोलतो ना आपण, हिंदीमध्ये पहिया बोलतो वाटतं. एक पण चाक खराब झालं तर गाडीचे ऍक्सिडेंट व्हायचे चान्सेस असतील. त्याच्यामुळे सगळ्यांना चांगली हवा भरून चांगल्यापैकी चालवायचं आहे आणि चांगलं मेंटेनन्स. पिलर साठी पण तेच आहे. सेक्शनल जास्ती द्या, मॉक्स कमी द्यायला. फुल लेंथ पण मॉक्स द्या, पण ट्राय करा 20 दिवसात 15 मॉक द्या आणि अनालिसिस करा. खूप इम्पॉर्टंट. आता सर बोलणार वोकॅब साठी काय करू. वोकॅब साठी ना 110 रुपयाची एक बुक येते. आता तुम्ही ऑनलाईन मागवणार इकडून तिकडून, अमेझॉन, फ्लिपकार्ट वरून, त्यापेक्षा बेटर एक काम करा, कुठल्या जवळपास जा, ही बुक तुम्हाला भेटेल, वर्ड फॉर्मॅटिक्स. त्याच्याने तुमचे सिनोनिम, अँटोनिम, ठीक आहे, परत वोकॅब खूप चांगलं होऊन जाईल. टेन्सेस पण कळायला लागतील, भरपूर काही गोष्टी कळ. टेन्सेस एवढं नाही, पण वर्ड्स तुम्हाला कळते. आणि येस वर्ड्स युज्युअली IBPS वाले काय खूप प्रतिम महारथी आणि ज्यांची इंग्लिश खूप चांगली आहे. बघा, एक लक्षात ठेवा,
हार्डवर्क बीट्स टॅलेंट. मेहनत करा, डेव्हलप करा. तुम्ही का नाही डेव्हलप करू शकत? करा आणि डेली पेपर वाचा. नुसतं लोक आले ते करंट अफेअरचे व्हिडिओ घेऊन येतात तुम्हाला शिकवत, तेवढंच करून नाही होणार. तुम्हाला डेली वाचायला लागणार. डेली पेपर वाचा, त्याच्याने तुमची इंग्लिश फास्ट होईल. तुम्ही रिडिंग फास्ट करू शकणार. पेपरमध्ये पझल लवकर वाचणार. फॉन्टचे क्वेश्चन लवकर वाचायला लागणार. कॉम्प्रिहेंड करणं इझी होईल. आरसी चांगलं, तेव्हा जाऊन मोठी पोस्ट होणार. ओके. सो या वर्ष खूप चांगलं आहे. आज फेब्रुवारी चालू झालेलं आहे. पुढच्या 8-10 महिने तुमच्याकडे नाही गव्हर्नमेंट एक्झाम असली तर मला बोला. फक्त शिव्या नका देऊ कमेंटमध्ये. दिलं तर दिलं, मला फरक पण पडत नाही. पण पुढे जा, मेहनत करा. नेक्स्ट सबस्क्राईब करा चॅनलला. बालक अकॅडमी असेच एकदम इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला घेऊन येणार, मोटिवेट करणार. खूप टीम चांगली. आम्ही एसबीआय क्लर्क प्रिलिम्स चे रिझनिंग आणि क्वांटची सिरीज चालू केली. इंग्लिश पण करू, करंट अफेअर्स पण तुम्हाला येणार आहेत मराठी लँग्वेज मध्ये. तुम्ही याच्यावर फोकस करा, याला स्टडी करा आणि आम्हाला सबस्क्राईब करा यार. मोटिवेशन भेटतं. मला फ्रीमध्ये आम्ही कंटेंट देऊ आणि शेअर करा यार मुलांना. असं नका करू की मी पुढे चाललोय, मी यांचा कंटेंट बघतोय म्हणून मी दुसऱ्यांना नाही. सगळ्यांना शेअर करा आणि पुढे जा. बघा, कर्म चांगले ठेवा, नेहमी पुढे जाणार. बालक अकॅडमीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि इकडंच मी आता माझी स्ट्रीम जी आहे ती बंद करत आहे. चलो बाय बाय, टेक केअर.